हॅलो फ्रेंड्स, आतू दादा खाऊ आहे तुझ्यासाठी। नमस्ते, गुड मॉर्निंग। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। सकाळची वेळ आहे आणि माझ्या बाळाला भूक लागली आहे, त्याच्यासाठी मी पनीर कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला पनीर पासून अशी झटपट रेसिपी बघायची आहे। मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। धवलच्या पोटात कावळे ओरडतात आणि तो जराही दम मारत नाहीये, तर त्याला घेऊनच ब्रेकफास्ट बनवावा लागतोय। धनेपूड भुरभुरायची आहे, म्हणजे चव लागली पाहिजे फक्त। जिरपूड, चवी कलर साठी हळद, चिमूटभर चटणी आणि चवीनुसार मीठ। मसाले ऍड करताना धवलचं माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे। हा मम्मा काय काय ऍड करते आहे यात। आणि चाट मसाला हे आपल्याला अगदी थोडी पाणी घालून मिक्स करायचं आहे। बिलकुल लागता पाणी घालायचं आहे। बॅटर जर पातळ झालं तर यात पकोडे व्यवस्थित बनणार नाही। बॅटर आता रेडी आहे। यात ते पनीर आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे। 10 ते 15 मिनिटं अशीच ठेवायची आहे। थोडी चटणी ऍड करून घेते आहे मी अजून। आता आपण पकोडे फ्राय करण्यासाठी मी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला पण प्रश्न पडलाच असेल ना की धवलचा आवाज का येत नाहीये केव्हाचा। तर जेव्हापासून मी त्याला कडेवर घेतलं त्याचा आवाज एकदम बंद झालाय, कारण त्याला समजून गेले की मम्मा आपल्या आवडीचे पकोडे बनवते आहे आणि हे त्याला अगदी प्रचंड आवडतात। तर बघू शकतात तुम्ही, एकदम आता त्याचे पकोडे मस्त रेडी होत आहे आणि तो स्माइल करतो आहे माझ्याकडे बघून। धवल खाशील ना? तर बघा मंडळी, त्याला एवढे आवडतात। शिवाय माझा पण तर इथे टाइम वाचतो आहे, कारण ही रेसिपी अगदी झटपट बनणारी आहे। शिवाय माझ्या धवलसाठी हेल्दी आहे आणि त्याला आवडते देखील। बघा ना, बोलता बोलता पकोडे फ्राय पण करून झाले। आता आपले पनीर हे फ्राय करून झालेले आहे। थोडे अजून क्रिस्पी बनवून घेऊ, म्हणजे खायला अजून टेस्टी लागतील। मंडळी, जेव्हा पण मी धवलला हे पकोडे देते 15-20 मिनिटं तो एका जागेवरून उठतच नाही। तुमच्या बाळाला देखील ही रेसिपी आवडेल ही मला खात्री आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा।